रामराम मंडळी या चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, चॅलेंजचा आज आपला दुसरा दिवस. आपण काल पाहिलं की DPC आणि लाईन आउट वर्क कसं केलं जातं आहे, त्याच्यात इलेक्ट्रिकचं काम. आता त्यानंतरची प्रोसेस काय आहे, तुम्ही जे लाईन आउट आणि ब्रिक वर्क करून नंतर ही जी पाटली खाली टाकता, पाटलीनंतर तुम्ही एक सील लेवलपर्यंत तुम्हाला बांधकाम करून घ्यावं लागतं. तुम्ही बघू शकता सील लेवल म्हणजे एका दिवसात तुमचं एवढंच बांधकाम पॉसिबल आहे का? कारण आपल्याला नंतर ही पाटली टाकावं लागते. पाटली म्हणजे मिड वॉलला जे आपलं रेजा स्टील राहते त्या स्टीलचा यूज करून इथं पाटली टाकली जाते. ही पाहू शकता, ही पाटली ह्याला म्हणतात पाटली. आणि वळंब्यामध्ये बांधकाम केलं जाते. ही जाऊन वर बीमला जाऊन फेस टू फेस मॅच होणार आणि हे ह्याला म्हणतात पाटली. तर पाटली कशी टाकतात, जे कॉलम आहे त्या कॉलममध्ये रिबारिंग करून स्टील टाकलं जातं. 8 mm 8 mm स्टील टाकून त्याच्यावर असे कॉन्क्रीटची पाटली केली जाते. तर तसेच म्हणजे आता सगळ्यात पहिले काय, लाईन आउट, त्याच्यानंतर ब्रिक वर्क, नंतर पाटली, त्यानंतर हे ब्लॉक वर्क झाल्यानंतर पुन्हा पाटली करताना त्या कॉलममध्ये ते स्टील हे ड्रिल करून त्याच्यामध्ये टाकून हे नंतर पाटली भरली जाते. तसेच ह्या ज्या डोअरचे ओपनिंग आहेत, समजा माझा डोअर 750चा डोअर आहे. 750च्या डोअरला इथपासून ते इथपर्यंत हे 750 नाही ठेवायचं मग, कारण की आपली जी दरवाजा बसणार आहे ते डायरेक्ट 7.5मध्ये नाही बसणार, कारण की त्याच्या दोन्ही बाजूला प्लास्टर येणार. प्लास्टर येऊन त्याच्यावर ते ह्याची पट्टी येणार आणि नंतर डोअरचे हॉर्न बिन लावून डोअर इथं फिक्स झाला असणार. म्हणजे ही जी साईड सोडली आहे ती आपल्याला 700चा डोअर असला तर समजा एक 875 डोअर सील वगैरे तिथं अटॅच होत असतात. बघू शकता अशा प्रकारे 8 mm स्टील टाकलं जातं. कमीत कमी 2 बार सांगितलेत, पण ह्यांचा एकच बार बाहेर आल्यामुळे तुम्हाला एक दिसत असेल आत्ता. तसंच ही जी सेंटरमध्ये एक पाटली खाली, एक पाटली सेंटरमध्ये येते. म्हणजे आज पाटली करून हे लोक बांधकाम मिस्त्री काय करणार, इथून ते इथपर्यंतचं बांधकाम करून घेणार. त्याच्यानंतर आजच इथं हे पाटली टाकून त्याला म्हणजे दुसऱ्या दिवशी येऊन त्याच्यावरच हे बांधकाम अशा प्रकारे फिनिश करून घेतात. तर हे झालं आपलं BBM वर्क. BBM वर्कमध्ये सगळ्यात पहिले ब्रिक वर्क, त्याच्यानंतर पाटली, नंतर सील लेवलच्या हाईटपर्यंत बांधकाम BBM, त्याच्यानंतर परत पाटली आणि त्याच्यानंतर एक दिवस थांबून हे परत असं बांधकाम करून फिनिश करून घेतलं जाते. आणि तसेच जे आपले इलेक्ट्रिकचे पॉईंट आहेत, आता जसं की इथे इलेक्ट्रिकचा पॉईंट दिला आपला, हे इलेक्ट्रिकचा पॉईंटचं काय असतो विषय, तर ही जर तुम्ही आधी जर ह्याच्यात तार पास करून घेतला नाही आणि हे बांधकाम जर वर गेलं, तुम्हाला जे कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की बांधकाम केल्यानंतर जे असे होल आहेत हे लाईट पॉईंटचे, हे होल बुजून जातात. त्याच्यामुळे काय केलं जातं, त्याच्यामध्ये आधीच तार पास करून घेतला जातो आणि जिथून लाईटचे पॉईंट येणार आहेत त्या जागी तेवढी ओपनिंग ठेवलेली असते. तुम्ही पाहू शकता इथं पण असं तार पास करून सोडलेलं असतं. हे इथं पाहू शकता असे पॉईंट वेगवेगळ्या जागी सोडलेले असतात. त्याच्यामुळं तार पास करण्याआधी गरजेचं आहे, नंतर ते पॉईंट भेटत नसतात. आता ह्याच्यानंतरची प्रोसेस काय आहे, ह्यानंतरची प्रोसेस आहे ती जेवढ्या आपल्या आउटर वॉल आहेत, समजा ही आपली आउटर वॉल आहे, हे पण आउटर वॉल आहे, आणि तसेच बाथरूमचा पूर्ण भाग, बाथरूमचं हे पूर्ण हे आपल्याला प्लास्टर करावं लागतं. तसेच ह्या बाथरूमचं पूर्ण हे प्लास्टर करून घेतलं जातं, आउटरचं सगळं. ह्याच्यानंतरच्या भागात आपण ह्याच्या पुढचा पार्ट बघू पुन्हा नंतर प्लास्टर कसं केलं जातं, त्यासाठी काय काय करावं लागतं ह्याचा आपण पुढच्या भागामध्ये करू. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.